ओके. सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू Asera. या व्हिडिओमध्ये आपण जो तुमचा एफ-पी-एल सब्जेक्ट आहे, एफ-पी-एल बेसिकली एक सी लँग्वेज आहे. त्या सी लँग्वेजचा युनिट 1 बघणार आहोत. ओके. आता तुम्हाला 2 दिवसामध्ये पेपर आहे, 3 दिवसामध्ये पेपर आहे. तर काय करा, युनिट 1, युनिट 2, युनिट 3 चांगले परफेक्ट करून जा. हे युनिट खूप सोपे आहे आणि ज्यांचे युनिट 1, युनिट 2, युनिट 3 झाले असतील, त्यांनी युनिट 4 आणि युनिट 5 चा एक बेसिक व्हिडिओ जरी बघून गेले ना, तरी पण तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात. ओके. त्यामध्ये आता आपण फर्स्ट बघू, की अल्गोरिदम काय असतो. तर अल्गोरिदम काय आहे, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर लिहिलेली आहे. एखादा प्रॉब्लेम जर का आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल, तर त्याची आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर लिहितो. त्याला आपण अल्गोरिदम बोलतो. ओके. यामध्ये लॉजिकल सिक्वेन्स ऑफ ॲक्शन म्हणजे काय, की आता जे पण लॉजिकल सिक्वेन्स आहे त्याला आपण लिहिलेलं आहे टू गेट द डिझायर आउटपुट. डिझायर आउटपुट मिळवण्यासाठी आपण एक लॉजिकल सिक्वेन्स ऑफ ॲक्शनला स्टेप बाय स्टेप लिहितो. आणि इथे काय आहे, की आपण एक कोणती अशी प्रोग्रामिंग लँग्वेज नाही लिहिते. आपण काय सिंपल इंग्लिश लँग्वेज लिहित आहे किंवा सिंपल इंग्लिश स्टेटमेंट लिहितोय. ओके. ते हेल्प करतात प्रोग्रामरला टू प्लॅन द सोल्युशन बिफोर रायटिंग द ॲक्चुअल प्रोग्राम. आता आपण ॲक्चुअल प्रोग्राम नाही लिहित. ॲक्चुअल प्रोग्राम लिहिण्या अगोदर सोल्युशनला जर आपल्याला प्लॅन करायचं असेल, तर प्लॅनिंगसाठी अल्गोरिदम इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये आता लास्ट इयरला आहे ना, तुम्हाला ॲडिशन ऑफ 2 नंबर्सचा अल्गोरिदम विचारला होता. तर ॲडिशन ऑफ 2 नंबर्सचा अल्गोरिदम कसा लिहायचा? रीड नंबर 1, रीड नंबर 2, त्यानंतर कॅल्क्युलेट सम ए प्लस बी. त्यानंतर आपल्याला डिस्प्ले सम करायची आणि लास्टला स्टॉप करायची. आता मोस्ट ऑफ द स्टुडंट्स काय करतात ना, ही स्टेप 1, स्टेप 2 हे स्किप करून देतात. तर स्किप करायचं नाही. ओके. तर तुम्हाला आहे ना, ते स्किप करायचं नाहीये. स्किप केल्यापेक्षा त्याला स्टेप 1, स्टेप 2 प्रॉपर लिहा, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. आता जर तुम्हाला सबट्रॅक्शन ऑफ 2 नंबरचा जर विचारला ना, कॅल्क्युलेट समच्या जागेवरती काय करा, कॅल्क्युलेट सबट्रॅक्शन ए मायनस बी आणि बाकीचं सेम. मल्टिप्लिकेशनचं विचारलं तर ते मल्टिप्लाय ए इंटू बी. डिव्हिजनचा विचारला तर डिव्हाइड ए डिवाइड बाय बी. ओके. सिंपल इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. काही जरी लिहिलं तरी पण चालतं. ओके. त्यानंतर सेकंड गोष्ट आहे, की फ्लोचार्ट काय आहे? फ्लोचार्ट एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे स्टेप्सचं विच इज यूज्ड टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण ग्राफिकली स्टेप्सला लिहितो. ओके. दे यूज स्टँडर्ड सिम्बॉल टू शो इनपुट, इनपुट शो करण्यासाठी, प्रोसेसिंगसाठी, डिसिजनसाठी आणि आउटपुट शो करण्यासाठी आपण काहीतरी स्टँडर्ड सिम्बॉल्स यूज करतो. ओके. त्यानंतर फ्लोचार्ट हेल्प व्हिज्युअलाइज द लॉजिक. आता एखाद्या लॉजिकला व्हिज्युअलाइज करण्यासाठी आपण फ्लोचार्टचा यूज करतो. फ्लोचार्ट काय करतात माहिती आहे का? कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमला सिंपल वेमध्ये आपल्याला जर का अंडरस्टँड करायचं आहे, एखादा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असेल, तर प्रोग्राम कंट्रोलर अगोदर कुठे जाणार, त्यानंतर कोणती स्टेप एक्झिक्यूट होणार, हे जर का तुम्हाला ग्राफिकली दाखवायचं. ग्राफिकली म्हणजे काय, की आपल्याला सिम्बॉल्स यूज करून शो करायचं असेल, तर त्यासाठी आपण फ्लोचार्ट बनवतो. ओके. आता आपण रिसेंटली काय बघितलं, की ॲडिशन ऑफ 2 नंबरचा आपण अल्गोरिदम बघितला. आता या अल्गोरिदमला जर का आपल्याला फ्लोचार्टमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, तर आपण काय करणार, सगळ्यात अगोदर स्टार्ट. आता स्टार्ट आणि एंडसाठी माहिती आहे का, आपण ओव्हल यूज करतो. आता मोस्ट ऑफ द बुक्समध्ये ओव्हल दिला आहे, काही याच्यामध्ये असा राउंडेड रेक्टँगल दिला. तर दोन्ही पण व्हॅलिड आहे. त्यानंतर आपण सिम्बॉल यूज करतो एरो. एरो यूज करतो टू शो. आता भाई या प्रोसेसनंतर कोणती प्रोसेस एक्झिक्यूट करणार, ते एरोमध्ये आपण प्रॉपरली दाखवतो. ओके. त्यानंतर इनपुट आणि आउटपुट. युजरकडून जर का आपल्याला इनपुट घ्यायचं असेल किंवा मग आउटपुट जर डिस्प्ले करायचं असेल, तर त्यासाठी आपण पॅरलेलोग्राम यूज करतो. पॅरलेलोग्राम म्हणजे काय, असं थोडासा टिल्ड केलेला रेक्टँगल. ओके. त्यानंतर प्रोसेससाठी, प्रोसेस म्हणजे काय, आता आपण मागेच असं लिहिलं होतं, की सम इज इक्वल्स टू ए प्लस बी. ही काय झाली, प्रोसेस झाली. म्हणजे काय, की कॉम्प्युटर काहीतरी कॅल्क्युलेशन करतोय. ओके. तर ती कॅल्क्युलेशन करण्यासाठी किंवा ती कॅल्क्युलेशन जर शो करायची आहे, तर त्यासाठी आपण रेक्टँगल यूज करतो. त्यानंतर जर डिसिजन घ्यायचं असेल, डिसिजन म्हणजे काय, की एखादी गोष्ट होणार आहे की नाही होणार आहे, एखादी गोष्ट एक्झिक्यूट होणार आहे की नाही एक्झिक्यूट होणार आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे, असं जर का 2 वेगळ्या-वेगळ्या म्हणजे काय, की तुला जर का डिसिजन घ्यायचं, की होईल की नाही होणार, तर त्यासाठी आपण काय यूज करतो, असा डायमंड यूज करतो. ओके. आता हे जर का तुला लक्षात ठेवायचं असेल ना, मग हा क्वेश्चन पेपरमध्ये येतो, की सिम्बॉल्स कोणते-कोणते आहे. तर ते आपल्याला लक्षात राहत नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का, सिंपल आहे. OR-PDF लक्षात ठेवा. OR-PDF. ओके. तर ओ डिफाईन काय करतं? ओ डिफाईन करतं तुझा ओव्हल. त्यानंतर आर तुझा डिफाईन करतो रेक्टँगल. त्यानंतर पी तुझा डिफाईन करतो पॅरलेलोग्राम. त्यानंतर डी तुझा डिफाईन करतो डायमंड. डायमंड म्हणजे तो डिसिजन. ओके. डिसिजन आणि एफ. एफ डिसाईड करतो तुझा फ्लो. फ्लो म्हणजे काय, की तुझे एरोज आहेत.
राइट. तर OR-PDF लक्षात ठेव, तुला सिम्बॉल्स ऑटोमॅटिकली लक्षात येतात. आता आपण जसं बोललो, की आपल्याला जर का ॲडिशन ऑफ 2 नंबर्सचा जर का फ्लोचार्ट काढायचा आहे, तर तो फ्लोचार्ट कसा काढायचा? एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्लोचार्टमध्ये स्टार्ट असतो आणि स्टॉप असतो. ओके. एक स्टार्ट आहे, एक स्टॉप आहे. ओके. इथे आपण लिहिला स्टार्ट, त्यानंतर लास्टला येणार आहे स्टॉप. ओके. त्यानंतर सेकंड गोष्ट आहे. आता काय करायचं आपल्याला युजरकडून इनपुट घ्यायचं आहे. इनपुट घ्यायचं तर त्यासाठी आपण काय यूज करतो? तो पॅरलेलोग्राम यूज करतो. रीड नंबर 1, रीड नंबर ए आणि बी आपण असं घेऊयात. त्या त्यानंतर आता आपल्याला काय करायचं? प्रोसेस करायची आहे. प्रोसेस करायची म्हणजे काय? की सम कॅल्क्युलेट करायची आहे. तर समसाठी आपण काय केलं? रेक्टेंगल एक यूज केला. रेक्टेंगलमध्ये आपण काय लिहिलं? सम इज इक्वल्स टू ए प्लस बी. आता ही रेक्टेंगल आपण युजरकडून इनपुट घेतला, कॅल्क्युलेशन केला. आता डिस्प्ले करायचं आहे. तर डिस्प्ले करण्यासाठी आपण परत काय यूज करतोय? पॅरलेलोग्राम. आपण इथे काय करणार? डिस्प्ले सम आणि त्यानंतर आपला प्रोग्राम स्टॉप होणार. आता इथे ना एक गोष्ट लक्षात ठेवा, हे बघा स्टार्टसाठी आणि स्टॉपसाठी सेम सिम्बॉल आहे. त्यानंतर इनपुट जे पण आहे, इनपुटसाठी आणि आउटपुटसाठी पण सेम सिम्बॉल असतो. फक्त प्रोसेससाठी रेक्टेंगल यूज करायचा. जर डिसिजन घ्यायचा आहे, प्रिंट करायचा आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे, असे 2 डिसिजन जर घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही डायमंड यूज करता. ओके. त्यानंतर येतं ओव्हरव्ह्यू ऑफ सी लँग्वेज, हिस्ट्री ऑफ सी लँग्वेज आणि इम्पोर्टन्स ऑफ सी लँग्वेज. आता सी लँग्वेज काय आहे? सी लँग्वेज एक जनरल पर्पज स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. सी लँग्वेज डेव्हलप केली होती टू राईट इफिशियंट अँड पोर्टेबल प्रोग्राम. प्रोग्रामला इफिशियंटली लिहिण्यासाठी आपण सी लँग्वेज यूज करतो. त्यानंतर सी काय करते माहिती आहे का? सी लो लेव्हल आणि हाय लेव्हल प्रोग्रामिंग फीचर्स, जे पण लो लेव्हल लँग्वेजचे आणि हाय लेव्हल लँग्वेजचे प्रोग्रामिंग फीचर्स आहे, त्याला आपली सी लँग्वेज सपोर्ट करते. सी लँग्वेज वाइडली यूज होते फॉर सिस्टम सॉफ्टवेअर अँड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी. त्यानंतर सी काय एक पॉवरफुल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, विच आर यूज्ड टू क्रिएट फास्ट अँड रिलायबल सिस्टम. जर तुला फास्ट आणि रिलायबल सिस्टम बनवायचे असतील, तर त्यासाठी आपण सी लँग्वेजचा यूज करतो. त्यानंतर येतात इम्पोर्टन्स ऑफ सी. आता इम्पोर्टन्स ऑफ सी म्हणजे काय? की सी का इम्पोर्टंट आहे? तर सी एक फास्ट लँग्वेज आहे. त्यानंतर सी एक इफिशियंट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्यानंतर सी सपोर्ट स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. सी ईझी टू लर्न आहे, सिंपल आहे. त्यानंतर ईझी टू इम्प्लिमेंट आहे. त्यानंतर आता सी प्लस प्लस आहे. मार्केटमध्ये काय आहे? सी प्लस प्लस आहे, जावा आहे, पायथन आहे. पण या सगळ्या लँग्वेजचं जी फाउंडेशन आहे, जो बेस आहे, जो पाया आहे, ती आहे सी प्रोग्रामिंग लँग्वेज. फाउंडेशन फॉर लर्निंग अदर प्रोग्रामिंग लँग्वेज. त्यानंतर हिस्ट्री ऑफ सी. आता हिस्ट्री ऑफ सी म्हणजे काय? की कोण आहे सीच्या मागे? कोणी ती सीला डेव्हलप केलं? ती सी कधी डेव्हलप झाली? कुठे डेव्हलप झाली? राइट? तर सी लँग्वेज आहे ना, डेनिस रिचे नावाच्या शास्त्रज्ञाने 1972 मध्ये बेल लॅबोरेटरी ही यू-एस-एमध्ये आहे. यू-एस-एमध्ये बेल लॅबोरेटरीला 1972 मध्ये डेनिस रिचे नावाच्या शास्त्रज्ञाने डेव्हलप केली होती. ओके. त्यानंतर सी एक इफिशियंट सिस्टम, सी सपोर्ट्स इफिशियंट सिस्टम आणि ॲप्लिकेशन प्रोग्राम. त्यानंतर येतात कॅरेक्टर सेट्स इन सी. आता कॅरेक्टर सेट्स म्हणजे काय? की भाई कलेक्शन आहे, की जे पण आपण कॅरेक्टर तू प्रोग्राममध्ये ए लिही, बी लिही, ए टू झेड काही पण लिही, 0 टू 9 काही पण लिही, कोणता पण स्पेशल सिम्बॉल यूज कर. प्रोग्राममध्ये जे लिहिलंय ना, ते सगळं कॅरेक्टर सेट आहे. कॅरेक्टर सेट म्हणजे कलेक्शन ऑफ व्हॅलिड कॅरेक्टर्स. जे पण व्हॅलिड कॅरेक्टर्स आहेत, विच आर यूज्ड इन सी प्रोग्राम, त्याचं कलेक्शन म्हणजे कॅरेक्टर सेट असतात. आता दिस कॅरेक्टर सेट्स आर यूज्ड टू फॉर्म कीवर्ड. कीवर्ड बनवण्यासाठी, तुझा आयडेंटिफायर बनवण्यासाठी, कॉन्स्टंटसाठी, स्ट्रिंगसाठी आपण कॅरेक्टर सेट्सचा यूज करतो. एव्हरी कॅरेक्टर सेट्स हॅज युनिक मीनिंग. प्रत्येक कॅरेक्टर सेटचा काही ना काहीतरी युनिक मीनिंग आहे. त्यानंतर सी प्रोग्राम रिटन करेक्टली. आता तुला प्रोग्राम जर प्रॉपरली लिहायचा, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रोग्राम लिहायचाच ना, तर त्या प्रोग्राम लिहिण्यासाठी तुला कॅरेक्टर सेटची गरज आहेच. ओके. आता कोणी जर का तुला विचारलं, की भाई कोणते-कोणते कॅरेक्टर सेट आहे? तर कॅरेक्टर सेटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेव, जितके पण लेटर्स आपण यूज करतो, लेटर्समध्ये काय, की तू ए पासून तर झेड पर्यंत, ए टू झेड तू कॅपिटल ए-बी-सी-डी लिही किंवा मग स्मॉल ए-बी-सी-डी लिही. ते प्रत्येक काय आहे? कॅरेक्टर सेट आहे. तू कुठलाही डिजिट यूज कर, 0, 1, 2, 3 अप टू 9, जे पण ऑल डिजिट्स आहेत, ते सगळे कॅरेक्टर सेट्समध्ये येतात. त्यानंतर आपण जे स्पेशल सिम्बॉल यूज करतो, आता स्पेशल सिम्बॉलमध्ये आपण यूज करतो, कॉमा यूज करतो, डॉट यूज करतो तू. त्यानंतर तो सेमीकोलन, कोलन यूज करतो, क्वेशन मार्क यूज करतो, एक्सक्लेमेटरी, पॅरेंथेसिस, असे जितके पण स्पेशल सिम्बॉल्स यूज
करतो ते सगळे स्पेशल सिम्बॉल एक कॅरेक्टर सेट आहे. व्हाईट स्पेसेस, ब्लँक स्पेस आपण जो देतो, आता आपण काय करतो, इंट लिहितो, इंट स्पेस ए स्पेस इज इक्वल्स टू 10. ओके. हे स्पेस पण जो आहे ना, तो स्पेस पण एका कॅरेक्टर सेटचाच एक भाग आहे. ओके. त्यानंतर येतात सी टोकन्स. आता सी टोकन्स काय आहे? सी टोकन्स हे स्मॉलेस्ट मीनिंगफुल युनिट आहे. म्हणजे काय? सी प्रोग्रामिंगमध्ये छोट्यातली छोटी गोष्ट जी पण आहे, ती काही ना काही सी टोकन्स आहेत. सी टोकन्समध्ये आता आपण जर का काही जर लिहिलं, ते एक तर कीवर्ड आहे, कॉन्स्टंट असतील, स्ट्रिंग्स असतील, स्पेशल सिम्बॉल्स असेल, त्यानंतर आयडेंटिफायर्स असेल, व्हेरिएबल्स असतील, ऑपरेटर्स असतील, फंक्शन्स असतील. तर सी टोकन्स म्हणजे काय? स्मॉलेस्ट मीनिंगफुल युनिट which is used in a C program. त्यानंतर कंपाइलर ब्रेक्स अ सी प्रोग्राम इंटू टोकन्स टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम. प्रोग्रामचं स्ट्रक्चर जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल, तर त्यासाठी आपण सीचे टोकन्स यूज करतो. कंपाइलर काय करतं, त्या सीच्या टोकन्सला यूज करतो टू अंडरस्टँड द प्रोग्रामिंग स्ट्रक्चर. आता एव्हरी सी स्टेटमेंट इज फॉर्म युझिंग वन ऑर मोर टोकन्स. प्रत्येक सीची जी स्टेटमेंट आहे, ती एक किंवा एकपेक्षा जास्त सीचे टोकन्स आपण यूज करतो आणि ती फॉर्म करतो. त्यानंतर टोकन हेल्प्स कंपायलर ॲनालाइज. आता टोकन काय हेल्प करतात कंपायलरला ॲनालाइज करण्यासाठी किंवा मग प्रोग्रामला ट्रान्सलेट जर करायचं असेल करेक्टली, त्यासाठी आपण सीचे टोकन्स यूज करतो. त्यानंतर सी टोकन्स जे काय आहे, ते एक बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत विच आर यूज्ड टू राईट अ सी प्रोग्राम. सी प्रोग्राम लिहायचा असेल, तर त्याचे जे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, ते आहे आपले सीचे टोकन्स. ओके. पेपरमध्ये अशी प्रॉपर डायग्राम काढली ना, 100% मार्क्स मिळतात. ओके. त्यानंतर येतं कीवर्ड्स. आता कीवर्ड्स काय आहेत? कीवर्ड्स असे रिझर्व्ह वर्ड आहे, ज्याचा काहीतरी मीनिंग अगोदरच आपण डिफाईन केलेला आहे. तर या वर्ड्स यूज करतो आपण फॉर स्पेसिफिक टास्क. स्पेसिफिक टास्क म्हणजे काय? जर व्हेरिएबल डिक्लेअर्स करायचे आहे, एखादं डिसिजन घ्यायचं आहे, त्यानंतर लूप आहे. एखादी गोष्ट जर का तुला 10-15 वेळेस प्रिंट करायची असेल, तर त्यामध्ये तू कीवर्ड्स यूज करतो. ओके. त्यानंतर कीवर्ड कॅन नॉट बी यूज ॲज आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर्स म्हणजे काय, की भाई कीवर्डचा काहीतरी मीनिंग आहे आणि तू तेच जर आयडेंटिफायर जर का यूज केलं, तर ते कॉन्फ्लिक्ट होतं, सिंटॅक्स एरर येतो, राइट? तर कीवर्ड वी कॅन नॉट यूज कीवर्ड ॲज अॅन आयडेंटिफायर. आयडेंटिफायर म्हणजे व्हेरिएबल्सचं नाव असेल, फंक्शन्सचं नाव असेल, मेथड्सचं नाव असेल, तर ते तू कीवर्डच्या नावाने नाही देऊ शकत. त्यानंतर ईच कीवर्ड हॅज फिक्स पर्पज. कीवर्डचा काय आहे, काही ना काही फिक्स मीनिंग आहे, काही ना काही फिक्स पर्पज आहे. कीवर्ड्स आर स्पेशल वर्ड्स इन सी दॅट ऑलरेडी हॅव अ मीनिंग आणि तो मीनिंग आपण कधीच चेंज नाही करू शकत, राईट? आता डेनिस रिचेने जर एखाद्या कीवर्डचा काहीतरी मीनिंग लिहिलं आहे, मग त्यांच्या डोक्यात काही ना काहीतरी असेल, की ह्या कीवर्डचा हा मीनिंग होणार, राईट? त्यानंतर येतात आता कीवर्ड्स किती आहेत? तर सी प्रोग्रामिंगमध्ये टोटल 32 कीवर्ड्स आहेत. 32 असे शब्द आहे ज्याचा काही ना काहीतरी मीनिंग अगोदरच त्या कंपायलरमध्ये लिहून ठेवला आहे. आता कीवर्डमध्ये काय येतं? एक तर तुझा ऑटो आहे, ब्रेक आहे, केस आहे, क्यार आहे, डू आहे, इफ आहे. असे सगळे हे काय आहेत 32 हे कीवर्ड्स आहे, ज्याचा की मीनिंग काही ना काही अगोदर डिफाईन केलेला आहे. आणि कीवर्ड कॅन नॉट बी यूज ॲज आयडेंटिफायर. एखाद्या व्हेरिएबलचं नाव द्यायचं असेल, एखाद्या फंक्शनचं नाव द्यायचं असेल, तर ते आपण ॲज अ कीवर्ड नाही देऊ शकत. ओके. त्यानंतर येतात आयडेंटिफायर्स. आता आयडेंटिफायर्स काय आहेत? आयडेंटिफायर्स नावं आहे असे, जे की आपण दिलेले आहे फॉर व्हेरिएबल्सला, फंक्शन्सला किंवा ॲरेजला जे पण आपण नाव देतो, त्या नावाला आपण काय बोलतो? आयडेंटिफायर बोलतो. ओके. आता मी जर का लिहिला असेल इंट ए इज इक्वल्स टू 10. आता हा ए एक व्हेरिएबल आहे, पण ह्या एला आपण जे ए नाव दिलंय ते काय आहे? ते आहे आपलं आयडेंटिफायर, राइट? त्यानंतर दे आर यूज्ड टू आयडेंटिफाय डेटा. डेटाला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण आयडेंटिफायर्स यूज करतो. त्याच्या नावामध्येच दिलंय, राइट? आयडेंटिफायर हेल्प प्रोग्रामर रेफर टू द मेमरी लोकेशन. आता हा 10 कुठे स्टोअर आहे? तर हा 10 ए वरती स्टोअर आहे. तर 10 ची मेमरी लोकेशन रेफर करण्यासाठी आपण आयडेंटिफायरचा यूज करतो. त्यानंतर प्रत्येक आयडेंटिफायर मस्ट फॉलो स्पेसिफिक नेमिंग रूल. आता आयडेंटिफायरचं नेम जर द्यायचं असेल, तर त्याच्यासाठी काही ना काही नावाचे रूल्स असतात. ओके. त्यानंतर आयडेंटिफायर्स आर नेम यूज टू आयडेंटिफाय व्हेरिएबल्स, फंक्शन्स इन अ सी प्रोग्राम. ओके. त्यानंतर आता नेमिंग रूल कुठले-कुठले आहे? आपल्याला जर का एखाद्या गोष्टीला नाव द्यायचं, तर काहीतरी भलतंच नाव आपण त्याला देत नाही. त्याला काही ना काही स्पेसिफिक मीनिंग, काहीतरी त्याचा रूल असायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात पहिला रूल आहे, की आयडेंटिफायर मस्ट स्टार्ट विथ अ लेटर ऑर अंडरस्कोर. आयडेंटिफायर जर तुला बनवायचं असेल, व्हेरिएबलचं नाव, फंक्शनचं नाव, ॲरेचं नाव, तर ते सगळे एकतर
कॅपिटल ए टू झेड, स्मॉल ए टू झेड किंवा अंडरस्कोरपासून स्टार्ट झाली पाहिजे. त्यामध्ये आता हे बघ टोटल काय आहे, टोटल टीपासून स्टार्ट झालाय, व्हॅलिड आहे. त्यानंतर काउंट अंडरस्कोरपासून स्टार्ट झालाय, व्हॅलिड आहे. बट जर तू नंबरपासून स्टार्ट करत असेल तर ते इनव्हॅलिड आहे किंवा जर तू असं लिहिलं @टोटल तर ते टोटल पण तुझं इनव्हॅलिड आहे. ओके. सीचं जर तुला आयडेंटिफायरचं नाव चालू करायचं ना, ते एक तर कॅपिटल ए टू झेड पासून काहीतरी घे, स्मॉल ए टू झेड पासून काही पण घे किंवा मग अंडरस्कोर घे. त्यानंतर सेकंड तुझा रूल आहे, इट कंटेन लेटर, डिजिट अँड अंडरस्कोर ओन्ली. यामध्ये एक तर लेटर्स असणार, त्या म्हणजे लेटर काय ए टू झेड काही पण असणार, स्मॉल ए टू झेड, स्मॉल ए टू झेड आणि बिग ए टू झेड. त्यानंतर डिजिट्स असणार. डिजिट्स पण कोणते 0 to 9 पर्यंत जितके पण डिजिट्स आहेत ते डिजिट असणार आणि अंडरस्कोर असणार. जसं मी अगोदर बोललो, कोणताही स्पेशल सिम्बॉल आयडेंटिफायरमध्ये चालत नाही. ओके. फक्त तो अंडरस्कोर एक यूज करू शकतो. त्यानंतर कीवर्ड्स आर नॉट अलाउड ॲज आयडेंटिफायर. जसं आपण रिसेंटली बघितलं, की जितके पण हे कीवर्ड्स आहेत ना, हे 32 कीवर्ड्स ॲज अन आयडेंटिफायर आपण यूज नाही करू शकत. हे 32 जे पण शब्द आहेत, ते 32 शब्द ॲज अ व्हेरिएबल नेम, फंक्शन नेम आणि ॲरे नेम यूज करू शकत नाही. त्यानंतर थर्ड आहे कीवर्ड्स आर नॉट अलाउड ॲज कीवर्ड्स आर नॉट अलाउड ॲज आयडेंटिफायर. त्यानंतर स्पेसेस आर नॉट परमिटेड म्हणजे काय? आता तुला जर का टोटल मार्क्स लिहायचं आहे ना, तर मग तू कसं लिही TOTAL अंडरस्कोर MARKS हे व्हॅलिड आहे. बट जर का तू त्यामध्ये स्पेस देशील टोटल आणि मार्क्स, टोटल स्पेस आणि मार्क्स, तर ही गोष्ट इनव्हॅलिड आहे. त्यानंतर सी लँग्वेज इज केस सेन्सिटिव्ह. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय? की छोट्या एचा मीनिंग आणि मोठ्या एचा मीनिंग या दोन्हीही गोष्टीचा मीनिंग वेगळा असतो. आता सपोज तू जर का लिहिलेला असेल ॲपल, APPLE ॲपल आणि दुसरं तू ॲपल लिहिलं APPLE. आता ही दोन्ही पण शब्द आपण ॲपल लिहिलेले आहे, बट ती सी लँग्वेज काय आहे, केस सेन्सिटिव्ह आहे. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय? या गोष्टीचा वेगळा अर्थ पकडते आणि या गोष्टीचा वेगळा अर्थ पकडते. ओके. आयडेंटिफायर त्यानंतर 6th रूल आहे, आयडेंटिफायर लेंथ शुड बी रिझनेबल अँड मीनिंगफुल. आता आयडेंटिफायरची तू नेम किती पण लिहू शकतो, पण उगाच वायफट काही पण नाही लिहून ठेवायचं. आता जर का तुला टोटल मार्क्स डिस्प्ले करायचे आणि तू जर का लिहित बसला, की भाई टोटल अंडरस्कोर MARKS अंडरस्कोर OF अंडरस्कोर त्यानंतर तुझं नाव टाकलं काही पण असेल, XYZ अंडरस्कोर ऑफ सब्जेक्ट असं काही पण लिहित बसायचं नाही. ओके. काहीतरी त्याची लेंथ रिझनेबल आणि मीनिंगफुल असायला पाहिजे. ओके. त्यानंतर येतात आता डेटा टाइप्स इन सी. डेटा टाइप्स काय आहे? डेटा टाइप्स इन सी स्पेसिफाय टाइप्स ऑफ डेटा अ व्हेरिएबल कॅन स्टोअर. आता हा जो डेटा आहे ना, जसं मी आता रिसेंटली तुला बोललो होतो. ओके, इथेच बघू आपण. इंट ए इज इक्वल्स टू बी. इंट ए इज इक्वल्स टू 10 आपण पकडलो. सॉरी, इंट ए इज इक्वल्स टू 10. आता हा 10 काय आहे? डेटा आहे. ओके, डेटा आहे. तर तो डेटा आपण स्टोअर करतोय ए वरती. तर तो डेटा कोणत्या टाइपचा आहे? तर इंट टाइपचा आहे. इंट म्हणजे काय? की होल नंबर. या इंटलाच आपण काय बोलतो? हे झालं आपला इंट डेटा टाइप. त्यानंतर डेटा टाइप डिफाईन द रेंज अँड ऑपरेशन अलाउड ऑन डेटा. त्यानंतर दे हेल्प कंपायलर अलोकेट करेक्ट मेमरी साईज. आता इंटसाठी वेगळी मेमरी साईज असते, फ्लोटसाठी वेगळी असते, कॅरेक्टरसाठी वेगळी असते. आता उगाच आपली मेमरी लोकेशन किंवा आपली मेमरी वाया जाऊ नये त्यासाठी आपण डेटा टाइप स्पेसिफाय करतो. त्यानंतर प्रॉपर यूज ऑफ डेटा टाइप्स इम्प्रूव्ह प्रोग्राम इफिशियन्सी. प्रोग्रामची इफिशियन्सी वाढते आणि ॲक्युरसी वाढते. त्यानंतर डेटा टाइप्स कंपायलरला सांगतात, की भाई ए वरती कोणत्या टाइपची व्हॅल्यू आपण स्टोअर केलेली आहे. ओके. त्यानंतर डेटा टाइप्स इन सी आर मेनली क्लासिफाईड ॲज फॉलो. आता डेटा टाइप्सचे किती ए आहे ते आपण बघू. डेटा टाइप क्लासिफाय होतो. फर्स्ट आहे बेसिक प्रायमरी डेटा टाइप. बेसिक प्रायमरी डेटा टाइपमध्ये येतात इंट आहे, इंटिजर नंबर आपण स्टोअर करतो. फ्लोट आहे, फ्लोट म्हणजे डेसिमल पॉइंट आपण स्टोअर करतो. त्यानंतर येतो तुझा कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे ABCD काय जे काही असेल ते. त्यानंतर डबल. आता लार्जेस्ट डेसिमल व्हॅल्यू जर का असेल तर ती आपण डबलमध्ये स्टोअर करतो. ओके. त्यानंतर येतात डिराइव्हड डेटा टाइप. आता डिराइव्हड डेटा टाइपमध्ये ॲरेज असेल, पॉइंटर असेल, स्ट्रक्चर्ड आहे, युनियन आहे. त्यानंतर थर्ड नंबरचा आहे आपला इनम. इनम इज यूज्ड टू डिफाईन नेम कॉन्स्टंट व्हेरिएबल. नेम कॉन्स्टंट व्हॅल्यू जी असेल ती आपण इनमवरती स्टोअर करतो. तर इनम पण एक डेटा टाइप आहे. त्यानंतर आपला व्हॉइड डेटा टाइप आहे. व्हॉइड रिप्रेझेंट नो व्हॅल्यू ऑर नो टाइप. व्हॉइडची काय कोणतीही व्हॅल्यू नसते किंवा मग टाइप नाही आहे. मेनली यूज विथ फंक्शन. व्हॉइड जो आहे, व्हॉइड डेटा टाइप आपण मेनली यूज करतो फंक्शनसोबत. जसं की आपण आता तुम्ही बघितलं असेल काही जागेवरती व्हॉइड मेन लिहिलेलं आहे. व्हॉइड आणि मेन. आता हे मेन काय असतं? हे मेन एक फंक्शन आहे.
राइट. हे मेन एक फंक्शन आहे. त्यासोबत आपण हा जो व्हॉइड यूज करतो, हा व्हॉइड आपला आहे डेटा टाइप. ओके. याची काहीही व्हॅल्यू किंवा कोणताही टाइप रिटर्न करत नाही तो. त्यानंतर येतात व्हेरिएबल्स इन सी. आता व्हेरिएबल्स काय आहे? व्हेरिएबल इज अ नेम मेमरी लोकेशन व्हिच इज यूज्ड टू स्टोअर द डेटा. डेटाला स्टोअर करतो ज्या लोकेशनवरती, त्याला आपण काहीतरी नाव देतो, त्याला आपण बोलतो व्हेरिएबल. ओके. द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल कॅन चेंज. आता व्हेरिएबलची व्हॅल्यू ना आपण चेंज करू शकतो कधीही. आपल्या मनात आलं ना, की आता ची व्हॅल्यू जर 10 दिली आणि मला वाटलं की नाही आता मला ची व्हॅल्यू 20 करायची आहे. तर मी आपण ती प्रोग्रामिंग लिहितात वेळेस किंवा मग प्रोग्राममध्ये आपण ची व्हॅल्यू 20 पण करू शकतो. राइट? एव्हरी व्हेरिएबल मस्ट बी डिक्लेअर विथ डेटा टाइप. आता प्रत्येक व्हेरिएबल जो आहे ना, त्या प्रत्येक व्हेरिएबल आता इथं एज आपण जर का लिहिलेली आहे, तर या एजला काही ना काही डेटा टाइप पाहिजेच. राइट? त्यानंतर व्हेरिएबल हेल्प इन प्री प्रोसेसिंग. प्री प्रोसेसिंगमध्ये त्यानंतर स्टोअरिंग इनपुट डेटा टेम्पररी. म्हणजे काय? की युजरकडून तू डेटा जेव्हा घेतो, तो डेटा आता घेतल्याच्या नंतर का तू फक्त घेणार आहे, कुठेतरी ठेवावं लागेल ना. आपण कोणतीही गोष्ट जर का घेतली कोणाकडून, तर ती गोष्ट आपल्याला ठेवावी लागते, स्टोअर करावी लागते कुठेतरी. तर टेम्पररी ती कुठे स्टोअर करायची आहे, त्यासाठी आपण व्हेरिएबल यूज करतो. त्यानंतर अ व्हेरिएबल इज अ कंटेनर यूज्ड टू स्टोअर व्हॅल्यू. व्हेरिएबल एक काय आहे, कंटेनर आहे, जे की आपण स्टोअर करतो त्यामध्ये व्हॅल्यू आणि ती व्हॅल्यू जेव्हा तुला मनात येईल, तेव्हा तू ती चेंज करू शकतो. त्यानंतर आता इथे आपण बघूयात, की कसं आपण स्टोअर करतो. सगळ्यात अगोदर इंट लिहिलं. इंट आता प्रत्येक व्हेरिएबल जेव्हा तुला डिक्लेअर करायचा, तेव्हा तुला डेटा टाइप द्यावा लागतो. तू इंट लिहिलं, व्हेरिएबलचं नाव आहे एज आणि त्या एजवरती 20 व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. राइट? आपण काय लिहितो? इंट एज इज इक्वल्स टू 20. आता ही 20 झाली तुझा डेटा किंवा मग तुझा व्हॅल्यू झालेली आहे. व्हॅल्यू ऑर डेटा. त्यानंतर एज जो आहे ना, एज असतो आपला व्हेरिएबल. व्हेरिएबल व्हेरिएबल. त्यानंतर हा इंट. इंट काय आहे? तुझा डेटा टाइप. डेटा टाइप. तर आता व्हॅल्यू ही 20 व्हॅल्यू कुठेतरी तुला स्टोअर करायची आहे टेम्पररी. तर टेम्पररी जिथे आपण स्टोअर करतो त्याला आपण बोलतो व्हेरिएबल. ओके. त्यानंतर येतात डिक्लेरेशन ऑफ अ व्हेरिएबल. आता व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा? तर डिक्लेरेशन ऑफ अ व्हेरिएबल मीन्स इन्फॉर्मिंग द कंपायलर अबाउट द व्हेरिएबल नेम अँड इट्स डेटा टाइप. आता व्हेरिएबल जर तुला डिक्लेअर करायचा आहे, तर त्याला काही ना काही तुला डेटा टाइप लिहावा लागतो. ओके. इट टेल्स कंपायलर हाऊ मच मेमरी टू अलोकेट. आता व्हेरिएबलचं नाव इंटसाठी आपण वेगळी मेमरी साईज देतो, फ्लोटसाठी वेगळी देतो, कॅरेक्टरसाठी वेगळी देतो, डबलसाठी वेगळी देतो. तर कंपायलरला तर सांगावं लागेल ना, की भाई मी एवढा डेटा स्टोअर करायचा आहे, एवढी मेमरी लोकेशन माझ्यासाठी प्रिझर्व्ह ठेव. तर ते सांगण्यासाठी आपल्याला डेटा टाइपच्या व्हेरिएबलला डिक्लेअर करावं लागतं. त्यानंतर अ व्हेरिएबल मस्ट बी डिक्लेअर बिफोर इट इज यूज इन प्रोग्राम. आता काहीतरी यूज करायचं असेल, तर ते यूज करायच्या अगोदर तुला ते डिक्लेअर करावं लागेल, की भाई मी ही गोष्ट यूज करणार आहे. राइट? त्यानंतर डिक्लेरेशन हेल्प्स द कंपायलर चेक एरर रिलेटेड ऑफ डेटा टाइप. आता डेटा टाइप रिलेटेड काही पण एरर येणार असतील आणि तू जर अगोदरच डिक्लेअर केलेलं आहे, तर ते सोपं जातात डिबग करण्यासाठी. राइट? त्यानंतर डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल मीन्स क्रिएटिंग अ व्हेरिएबल विथ डेटा टाइप सो द कंपायलर नो हाऊ टू यूज इट. राइट? आता व्हेरिएबल डिक्लेरेशनचा जर का तुम्हाला फॉर्मॅट बघायचा असेल ना, सगळ्यात अगोदर आपण लिहितो डेटा टाइप. डेटा अंडरस्कोर डेटा टाइप आणि मग आपण व्हेरिएबलचं नाव लिहितो. व्हेरिएबल नेम. आता जर का मला इंट एज डिक्लेअर करायचा आहे, मी काय करणार? इंट एज. इंट काय आहे आपला डेटा टाइप आहे आणि एज आहे आपली व्हेरिएबल नेम. त्यानंतर मला जर का आता फ्लोटमध्ये पाईची व्हॅल्यू स्टोअर करायची. पाय म्हणजे 3.14. तर 3.14 जर मला स्टोअर करायचं असेल, तर मी काय करणार? फ्लोट फ्लोट पाय. राइट. आता एजसाठी त्यांनी वेगळी मेमरी स्टोअर केली. त्यानंतर पाईसाठी वेगळी मेमरी त्यांनी स्टोअर केलेली आहे. राइट. त्यानंतर येतात असाइनिंग व्हॅल्यू टू द व्हेरिएबल. आता भाई मी व्हेरिएबल तर डिक्लेअर केला. आता त्याच्यावरती व्हॅल्यू जर का असाइन करायची असेल, तर ती व्हॅल्यू कशी असाइन करायची? तर असाइनिंग व्हॅल्यू टू द व्हेरिएबल मीन्स स्टोअरिंग अ व्हॅल्यू इन अ डिक्लेअर व्हेरिएबल. तू आता व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्या डिक्लेअर व्हेरिएबलमध्ये त्या व्हेरिएबलला काही ना काही व्हॅल्यू असाइन करायची आहे. त्यासाठी आपण इज इक्वल्स टू नावाचा असाइनमेंट ऑपरेटर यूज करतो. ओके. त्यानंतर व्हेरिएबल कॅन बी असाइन अ व्हॅल्यू ॲट अ टाइम ऑफ डिक्लेरेशन ऑर लेटर. आता डिक्लेरेशन ऑफ लेटर याचा अर्थ काय आहे, की तुला जर का अगोदरच लिहायचं असेल, तर तो असं लिहू शकतो इंट एक्स इज इक्वल्स टू 10.
हे झालं ॲट अ टाईम ऑफ डिक्लेरेशन किंवा नंतर जर करायचं असेल तर तो असं पण करू शकतो. इंटेक्स अगोदर त्या व्हेरिएबलला क्रिएट करून घेतलं. क्रिएट केल्याच्या नंतर तुला जेव्हा मनात येईल तेव्हा तू x इज इक्वल्स टू 10 कर, x इज इक्वल्स टू 20 कर. त्यानंतर त्या xची व्हॅल्यू ही 10 अशी असाइन होऊन जाते. राइट. त्यानंतर द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल कॅन बी चेंज. किती पण टाईमला तू चेंज कर. तुझ्या मनात आलं एक्सची व्हॅल्यू अगोदर 10 ठेवायची. तुला नंतर वाटलं आता नाही एक्सची व्हॅल्यू मला वाढवायची आहे, तर मग एक्सची व्हॅल्यू 20 कर. राइट. तर ते आपण करू शकतो. त्यानंतर असाइनिंग व्हॅल्यू मीन्स पुटिंग डेटा इंटू अ व्हेरिएबल. असाइनिंग म्हणजे काय, की भाई तू काही ना काहीतरी डेटा त्या व्हेरिएबलमध्ये टाकतोय. ओके. त्यानंतर येतं डिक्लेअरिंग व्हेरिएबल ॲज अ कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट म्हणजे काय? मी अगोदर काय बोललो, की तुला जर का मल्टिपल टाईम चेंज करायची असेल व्हेरिएबलची व्हॅल्यू, तर ती तू चेंज करू शकतो. बट आता जर का तुझ्या मनात आलं, की नाही भाई मला ना व्हेरिएबलची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायची आहे. मी अगोदर जी व्हॅल्यू देणार तीच व्हॅल्यू प्रत्येक मीन्स ओव्हरऑल प्रोग्राममध्ये त्याची व्हॅल्यू तीच असायला पाहिजे. तर त्यासाठी मेथड आहे कॉन्स्टंट नावाची. कॉन्स्टंट मीन्स रिस्ट्रिक्टिंग इट्स व्हॅल्यू फ्रॉम बिगिनिंग बीइंग चेंज आफ्टर इनिशियलायझेशन. एकदा तू जर इनिशियलाइज केली, की माझ्या एक्सची व्हॅल्यू 20 राहणार, तर ती प्रत्येक मीन्स प्रोग्राम एंड होईस्तोवर तुझ्या एक्सची व्हॅल्यू 20च राहणार. ओके. त्यानंतर इन सी इट इज डन युजिंग कॉन्स्ट कीवर्ड. आता ते जर करायचे असेल, तुझ्या एक्सची व्हॅल्यू जर का तुला 20च ठेवायची आहे, तर त्यासाठी तू कॉन्स्ट कीवर्डचा यूज करतो. द कॉन्स्टंट व्हेरिएबल मस्ट बी इनिशियलाइज ॲट अ टाईम ऑफ डिक्लेरेशन. अगोदरच तू सांग, की तुझ्या एक्सची व्हॅल्यू किती ठेवायची आहे आणि ते डिक्लेअर करायचं असेल ना, तर तुला कॉन्स्ट यूज करावा लागतो. राइट. त्यानंतर वन्स डिक्लेअर द व्हॅल्यू ऑफ द कॉन्स्ट व्हेरिएबल रिमेन्स फिक्स. एकदा तू जर का कॉन्स्ट कीवर्ड यूज केला इन व्हेरिएबल डिक्लेरेशन, तर ते ओव्हरऑल प्रोग्राममध्ये सेमच राहणार आहे. राइट. तर कॉन्स्टंट व्हेरिएबल इज अ व्हेरिएबल हुज व्हॅल्यू कॅन नॉट बी चेंज आफ्टर डिक्लेरेशन. एकदा डिक्लेअर केलं. आता युजुअली आपण काय करायचो, की इंट एज इज इक्वल्स टू 20. इंट एज इज इक्वल्स टू 20 करायचं. मनात आलं एजची व्हॅल्यू 21 करा, एजची व्हॅल्यू 22 करा. बट जर तू इथं कॉन्स्ट लिहिलं, CONST नावाचा जर का तू कीवर्ड यूज केला, तर तू 20 व्हॅल्यू आहे ना, ती 20 ची व्हॅल्यू 21 नाही करू शकत किंवा 22 नाही करू शकत. म्हणजे ती फिक्स राहणार आहे. ओके. त्यानंतर येतं डिक्लेअरिंग व्हेरिएबल ॲज अ व्होलाटाईल. व्होलाटाईल म्हणजे काय, की तुझ्या मनात येईल तेव्हा अनएक्सपेक्टेडली तू व्हॅल्यू चेंज करू शकतो. कॉन्स्टंट म्हणजे सेम राहणार, व्होलाटाईल म्हणजे चेंज होऊ शकते. त्यानंतर डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल थोडं कट कर. Declaring a variable as volatile tells the compiler that the value of the variable can change at any time. कधीही तुला जर का व्हॅल्यू चेंज करायची असेल, तर मग तू त्या व्हेरिएबलला व्होलाटाईल यूज कर. बट जर तुला ती व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायची आहे, तर मग तू कॉन्स्ट कीवर्ड नावाचा कीवर्ड यूज कर. द व्होलाटाईल कीवर्ड इज यूज टू डिक्लेअर सच व्हेरिएबल इन अ सी. त्यानंतर कंपायलर डज नॉट ऑप्टिमाइज व्होलाटाईल व्हेरिएबल. त्यानंतर व्होलाटाईल व्हेरिएबल आर मेनली यूज इन हार्डवेअर रिलेटेड और रिअल टाईम ॲप्लिकेशन. आता हार्डवेअर रिलेटेड काही पण असेल, की जिथे व्हॅल्यू चेंज होणार आहे किंवा मग आपण जर का ICUमध्ये भरती असलो, तर तिथे एक आपलं हार्टबीट सांगते, आपले बीपी किती आहे, हार्टबीट किती आहे, राइट? अशा रिअल टाईम ॲप्लिकेशनमध्ये मीन्स रिअल टाईमवरती जर तुला ती व्हॅल्यू चेंज करायची असेल, तर ती तुला व्होलाटाईल करावं लागेल. आता त्या मशीनमध्ये जर का तू कॉन्स्ट कीवर्ड यूज केला, मग तू गणला, म्हणजे पेशंट मेलं पण किंवा मग जिंदा पण आहे, ते तुला माहीतच नाही ना. आता तू जर फिक्स केलं की 100 त्याची हार्टबीट तू दाखवतोय 100च आहे किंवा जी पण काय असेल ती, तर ती फिक्स राहणार आहे. बट रिअल टाईममध्ये ती आपल्याला चेंज झाली पाहिजे, की जेव्हा तिची जी हार्टबीट आहे ती रिअल टाईममध्ये चेंज झाली पाहिजे. त्यासाठी आपण व्होलाटाईल कीवर्ड यूज करतो. त्यानंतर अ व्होलाटाईल व्हेरिएबल इज वन हुज व्हॅल्यू मे चेंज अनएक्सपेक्टेडली. अनएक्सपेक्टेडली म्हणजे काय? आता हार्टबीट चालू आहे आणि तू जर का मेल्याच्या नंतर त्याची 0 होणार. अनएक्सपेक्टेडली चेंज होतंय किंवा मग त्याची हार्टबीट इन्क्रीज होते, अनएक्सपेक्टेडली इन्क्रीज होते, अनएक्सपेक्टेडली डिक्रीज होते, राइट? त्यानंतर येतो कॉन्स्टंट आता कॉन्स्टंट एक कन्सेप्ट आहे. आपण अगोदर बघितलं की व्हेरिएबल कॉन्स्टंट कसं डिक्लेअर करायचं, तेच आहे इथे पण. कॉन्स्टंट आर व्हॅल्यूज इन अ सी प्रोग्राम हुज व्हॅल्यूज डज नॉट चेंज. हेच तुला जर का तुझ्या एक्सची व्हॅल्यू चेंज करायची नसेल, तर तू कॉन्स्ट नावाचा एक कीवर्ड यूज करतो. त्यानंतर वन्स अ कॉन्स्टंट इज डिफाईन तेच लिहिलंय कॉन्स्ट टाकायचा, कॉन्स्ट टाकल्यानंतर ती व्हॅल्यू चेंज होत नाही. ओके. त्यानंतर येतं डिफायनिंग सिम्बॉलिक कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंटचे पण 2 टाइप आहे. एक आता तुला जर का तू कीवर्ड यूज केला. आता जर का तुला सिम्बॉलिक कॉन्स्टंट यूज करायचा असेल, symbolic constant is a name that represent a fixed value in a C program. Okay, it defined using a preprocessor directive. एक प्रीप्रोसेसर डायरेक्टिव्ह आहे हॅश डिफाईन नावाची. हॅश
डिफाइन नावाची प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह आहे जी की यूज करतो for defining the symbolic constant. The value of a symbolic constant cannot be changed during program execution. Constant सारखंच आहे, फक्त यामध्ये काय आहे, आपण एक प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह यूज करतो आणि सिम्बॉलिक कॉन्स्टंट मेक्स प्रोग्राम इझी टू रीड. प्रोग्रामला इझिली रीड करायचा असेल तर तू सिम्बॉलिक कॉन्स्टंट यूज करतो. सिम्बॉलिक कॉन्स्टंट इज अ फिक्स व्हॅल्यू गिवन अ मिनिंगफुल नेम. आता इथे तू काय केलंय माहिती का? हे बघा, तुम्हाला जर का डिफरन्स ऐकायचं आहे ना, सगळ्यात अगोदर काय इथे आपण काय केलेलं आहे, कॉन्स्ट कीवर्ड यूज केला. व्हॅरची व्हॅल्यू 5 ठेवलेली आहे, तर ती 5 व्हॅल्यू चेंज होणार नाही. राईट. आता सिम्बॉलिक कॉन्स्टंटमध्ये आपण काय करतो, की पायची व्हॅल्यू आपण 3.14 लिहिलेली आहे. आता ही जी पाय आहे ना, ती पाय ॲज आपण प्रोग्राममध्ये यूज करतो. हे झालं सिम्बॉल किंवा मग सिम्बॉलिक कॉन्स्टंट म्हणजे ही पायची व्हॅल्यू आता डिफाईन झालेली आहे 3.14 आणि एंटायर प्रोग्राममध्ये आपण आता 3.14 नाही लिहिणार आहे. आपण काय लिहिणार आहे? पाय यूज करणार आहे. राईट. त्यानंतर एक्सप्लेनेशनमध्ये आपण बघू, की हॅश डिफाईन काय आहे? इन्स्ट्रक्ट द कंपायलर टू रिप्लेस द नेम विथ इट्स व्हॅल्यू. आता नाव रिप्लेस होणार आहे विथ इट्स व्हॅल्यू. त्यानंतर कॉन्स्टंट नेम रिटर्न इन अप्पर केस. आता रिकमेंडेड काय असतं, की तुला जर का असं काही करायचं असेल, सिम्बॉलिक कॉन्स्टंट करायचं असेल, तर ते जे लिहितोय ना तू, ते अप्पर केसमध्ये लिही. मीन्स काय? सिंपल मोठी जी ए टू झेड आहे, त्या मोठ्या ABCDमध्ये ते नाव लिही. त्यानंतर फिक्स व्हॅल्यू असाइन टू द नेम. आता या पाय नावाला तू एखादी फिक्स व्हॅल्यू देतो, तर त्यालाच आपण सिम्बॉलिक कॉन्स्टंट बोलतो. ड्युरिंग कंपायलेशन द कंपायलर रिप्लेस द नेम व्हेनेव्हर इट्स व्हॅल्यू. ओके. जेव्हा पण पाय येणार, तेव्हा ती पाय रिप्लेस होणार विथ इट्स व्हॅल्यू दॅट इज 3.14. ओके. त्यानंतर आता आपण डिफरन्स बघू, की कॉन्स्टंटमध्ये आणि हॅश डिफाईनमध्ये काय नेमका डिफरन्स आहे. तर एक कॉन्स्ट जो आहे ना तुझा एक कीवर्ड आहे. बट हॅश डिफाईन ही एक प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह आहे. त्यानंतर तुझ्या कॉन्स्ट कीवर्डसाठी तुला डेटा टाइप गरजेचा आहे. बट हॅश डिफाईनला आपण कुठलाही डेटा टाइप यूज करत नाही. त्यानंतर कॉन्स्टमध्ये मेमरी अलोकेशन होते. हॅश डिफाईनमध्ये देअर इज नो मेमरी अलोकेशन. आता स्कोप म्हणजे तू कुठे-कुठे यूज करू शकतो. एका स्पेसिफिक ब्लॉकमध्ये तू कॉन्स्ट कीवर्ड यूज करतो किंवा मग ते कॉन्स्ट यूज करतो. बट हॅश डिफाईन काय आहे? तू प्रोग्राममध्ये कुठेही तुला जिथे मर्जी वाटेल ना, तिथे तू हॅश डिफाईन यूज कर किंवा हॅश डिफाईन यूज करून जो व्हेरिएबल यूज केलाय तो पाय तू प्रत्येक मीन्स ओव्हरऑल प्रोग्राममध्ये यूज करू शकतो. आता इथे टाइप चेकिंग होते कॉन्स्टमध्ये आणि हॅश डिफाईनमध्ये टाइप चेकिंग होत नाही. त्यानंतर कॉन्स्टचे जे डिबगिंग म्हणजे काय, की काही प्रॉब्लेम आला, अडचण आली, तर त्याला जर का आपल्याला बघायचं आहे, डिबग करायचं आहे, ते ईझी आहे. बट हॅश डिफाईनमध्ये ती गोष्ट डिफिकल्ट असते. त्यानंतर एक्झिक्युशन. आता जेव्हा पण आपण Cचा प्रोग्राम जेव्हा कंपाईल होतो, कंपाईल टाईमला हा कॉन्स्ट कीवर्डचं एक्झिक्युशन होतं. बट हॅश डिफाईनचं काय आहे, प्री प्रोसेसिंगला अगोदरच सगळं ठरलंय, की हॅश डिफाईन दिलंय ना भाई आणि हॅश डिफाईन म्हणजे अगोदरच त्याचा मीनिंग ठरलंय, की हे कॉन्स्टंट राहणार आहे. ओके. त्यानंतर येतात स्टोरेज क्लासेस इन सी लँग्वेज. आता स्टोरेज क्लास काय असतं? स्टोरेज क्लास इन सी डिफाईन्स द स्कोप. स्कोप काय आहे, लाईफटाईम काय आहे आणि व्हिजिबिलिटी काय आहे. आता समजा दे टेल्स द कंपायलर वेअर द व्हेरिएबल इज स्टोअर. व्हेरिएबल कुठे स्टोअर आहे ते सांगण्याचं काम स्टोरेज क्लासेस करतात. त्यानंतर तो किती टाईमसाठी स्टोअर आहे, म्हणजे त्याची लाईफ टाईम किती आहे, हाऊ लाँग इट विल एक्झिस्ट. ओके. ते एक स्टोरेज क्लासेस सांगतात. त्यानंतर ते सांगतात हू कॅन ॲक्सेस इट. आता जस्ट अ सेकंड. ओके. सगळ्यात फर्स्ट काय सांगतं माहिती आहे का स्टोरेज क्लास? वेअर म्हणजे की तो व्हेरिएबल कुठे स्टोअर आहे. सेकंड सांगतो हाऊ लाँग किती टाईमासाठी तो व्हेरिएबल तिथे स्टोअर असणार आहे. आणि थर्ड आहे हू कॅन ॲक्सेस इट. हू कॅन ॲक्सेस इट म्हणजे कोण त्या गोष्टीला ॲक्सेस करू शकतो. ॲक्सेस म्हणजे काय? स्कोप काय आहे? तो लोकली आहे किंवा मग ग्लोबली आहे. आता स्टोरेज क्लासेस ना 4 टाइपचे आहे. त्यामध्ये आहे की स्टोरेज स्पेसिफायर जे आहे ते आहे ऑटो असेल, त्यानंतर आहे तुमचा एक्सटर्न आहे, स्टॅटिक आहे आणि रजिस्टर आहे. ओके. याला आपण ना सिंपल एक्झाम्पलमध्ये आपण समजून घेऊ. सगळ्यात फर्स्ट काय आहे ऑटो. ऑटो म्हणजे काय आहे, की भाई आता आपण रेग्युलर मूव्ही तिकीटला जातो, तर रेग्युलर मूव्ही तिकीट म्हणजे तुझं ऑटो आहे. आता तू जेव्हा मूव्हीला जातो ना, तेव्हा तुझ्यासाठी आता 17A नावाची सीट सपोज तू घेतली, तर 17A सीट ही तुझी आहे. राइट. आणि त्याची स्टोरेज लोकेशन कुठे असते? स्टॅकमध्ये असते. ऑटोची स्टोरेज लोकेशन स्टॅकमध्ये असते. आता आपण बघू, की 17A तिकीट जर का तू घेतली, 17A तिकीट घेतल्याच्या नंतर जेव्हा मूव्ही स्टार्ट होते, मूव्ही स्टार्ट होण्यापासून तर मूव्ही एंड होण्यापर्यंत
तो जे स्पेसिफिक 17A ब्लॉक आहे, तो तुझा आहे. म्हणजे त्याची लाईफ टाईम काय झाली टिल द एंड ऑफ अ ब्लॉक. एंड ऑफ अ ब्लॉक म्हणजे एक मूव्ही खतम होण्यापर्यंत ती जी स्पेसिफिक जागा आहे, ती स्पेसिफिक जागा ही तुझ्यासाठी आहे. जशी मूव्ही खतम होईल तसं तू घरी जायचं. ओके. त्यानंतर नेक्स्ट शोला ती स्पेसिफिक 17A जागा दुसरं कोणाला भेटणार आहे. आता आपण जेव्हा इनिशियली जातो, आता तू मूव्हीची तिकीट घेतली, तू 17A सीट तुला अगोदर अलॉट झालेली नव्हती. तुला ती 17A सीट भेटली. 17A सीट भेटल्याच्यानंतर तू गेला. तिथे गेल्यावर आपल्याला काय दिसतं, की आपल्या सीटवरती पॉपकॉर्न वगैरे पडलेले आहेत. पॉपकॉर्न पडले, काही पण कचरा पडलेला आहे. म्हणजे काय, की इनिशियल व्हॅल्यू काय आहे, सीट अलोकेट झाली, इनिशियल व्हॅल्यू त्याच्यावरती गार्बेज असते, राइट? आणि याचा स्कोप काय आहे, विथिन द ब्लॉक. विथिन द ब्लॉक म्हणजे काय, की त्या स्पेसिफिक एका शोसाठी तू तिला ॲक्सेस करतोय, राइट? त्यानंतर सेकंड नंबरचा आपला स्टोरेज क्लास असतो स्टॅटिक. आपण बघू स्टॅटिक म्हणजे काय. आता स्टॅटिकची एक लोकेशन कुठे असते, डेटा सेगमेंटमध्ये. डेटा सेगमेंटमध्ये म्हणजे काय, की तो आता सीझन पास खरेदी केलेला आहे. ओके. सीझन पास खरेदी केला म्हणजे काय, की आता 17A जी सीट आहे ना, ही 17A सीट स्पेसिफिक ते सीझन असेल, 7 दिवस असेल किंवा 6 दिवस असेल. त्या स्पेसिफिक 6 ते 7 दिवसासाठी तुझी झालेली आहे. म्हणजे काय, टिल द एंड ऑफ अ प्रोग्राम, टिल द एंड ऑफ दॅट सीझन पास 6 ते 7 दिवसासाठी ती तुझी झालेली आहे, राइट? आता मूव्ही चालू असो किंवा मूव्ही चालू नसो, ती सीट तुझ्यासाठी रिझर्व्ह ठेवलेली आहे. म्हणजे काय, की त्या सीटवरती जर का कोणी बसलंच नाही, तर सीट तुझ्यासाठी जर रिझर्व्ह आहे, म्हणजे इनिशियल व्हॅल्यू त्याच्यावरती काही असणार आहे का? जर कोणी बसला असेल अगोदर, नंतर तू गेला, तेव्हा त्याच्यावरती पॉपकॉर्न वगैरे सापडलेले आहेत. म्हणजे गार्बेज व्हॅल्यू आहे. बट आता ती सीट तुझ्यासाठी रिझर्व्ह आहे, म्हणजे त्याच्यावरती इनिशियल व्हॅल्यू काहीच नाहीये. 0 आहे. ना पॉपकॉर्न पडले, ना विनाकारणचा कचरा पडला. आता प्रॉब्लेम यामध्ये लाईफटाईम काय आहे, टिल द एंड ऑफ अ प्रोग्राम म्हणजे सीझन पास जर आज चालू झाला, तर पूर्ण 6 दिवसासाठी तू ॲक्सेस करू शकतो. बट ऑटोमध्ये काय आहे, की फक्त एका स्पेसिफिक फिल्मसाठी म्हणजे 3 घंट्याच्या फिल्मसाठी तू ती ॲक्सेस करतो. बट स्टॅटिकमध्ये एंटायर प्रोग्रामसाठी तू तिला ॲक्सेस करतोय, राइट? त्यानंतर येतो तुमचा एक्स्टर्न. आता एक्स्टर्न नावाचा जो आहे, त्याचं लोकेशन काय आहे, डेटा सेगमेंटमध्येच ते स्टोअर करतो. आता इथे तू काय केलंय माहिती आहे का, एक मेंबरशिप घेतलेली आहे. मेंबरशिप घेतली म्हणजे काय, की 17A ची सीट पी-व्ही-आर पुणे असो, पी-व्ही-आर पुणे असो, त्यानंतर पी-व्ही-आर मुंबई असो किंवा पी-व्ही-आर दिल्ली असो, त्या स्पेसिफिक सगळीकडे तू तिला ॲक्सेस करतोय. सगळीकडे ॲक्सेस करतोय म्हणजे काय, त्याचा स्कोप काय झाला, ग्लोबल झालाय. ग्लोबल म्हणजे तू एक तर पुण्यात ॲक्सेस कर, मुंबईमध्ये ॲक्सेस कर. तुला वाटलं, की नाही भाई आज ना मला माझ्या बाबूसोबत पुण्यामध्येच पिक्चर बघायचा. मग तू पुण्यामध्ये बघ. 17A सीट तुझ्यासाठी आहे. तुला वाटलं, की नाही मला मुंबईला बघायचं आहे. तू मुंबईला जाऊन बघ. ग्लोबली ते तुझ्यासाठी अवेलेबल आहे. तुझ्यासाठी अवेलेबल आहे. जसं स्टॅटिकमध्ये तुझ्यासाठी अवेलेबल आहे म्हणजे गार्बेज व्हॅल्यू काही नव्हती. ना पॉपकॉर्न सांडले ना काही. तसंच एक्स्टर्नमध्ये तू पी-व्ही-आर मुंबईला जा, पुण्याला जा, दिल्लीला जा. तिथे पॉपकॉर्न वगैरे तुला सांडलेले नाही मिळणार. म्हणजे इनिशियल व्हॅल्यू त्याची काय आहे, गार्बेज आहे. त्यानंतर फोर्थ येतो तुझा रजिस्टर. आता रजिस्टरची जी व्हॅल्यू असते ना, ती स्टोअर असते. स्टोरेज लोकेशन आहे त्याचा सी-पी-यू रजिस्टर. आता रजिस्टर कसं असतं माहिती आहे का, एका व्ही-आय-पी पाससारखं असतं. जसं तू डायरेक्ट गेल्याच्या नंतर तू बोलला, की मी व्ही-आय-पी पास थ्रू जर का तू गेला, तर डायरेक्ट 17A सीट जी आहे, ती 17A सीट तुला अलोकेट होते. तुला जसं रेग्युलर लाईनमध्ये लागायची गरज नाही, बघायचं काम नाही, कोणती सीट भेटते. डायरेक्ट जायचं 17A सीट तुझी आहे. जरी तुझी ती 17A सीट असेल, आता ती सीट कधी भेटणार तुला? सीट भेटली, प्रोग्राम बघितला, प्रोग्राम बघितल्याच्या नंतर घरी जायचं, राइट? मीन्स काय, तर स्पेसिफिक ब्लॉक, स्पेसिफिक मूव्हीसाठी तुला ती मिळणार आहे. ओके. आता तू व्ही-आय-पी जरी असला तिथे इनिशियल व्हॅल्यू काही ना काही पॉपकॉर्न वगैरे पडलेले असतात. म्हणजे काय, की इनिशियल त्याची काही ना काहीतरी गार्बेज व्हॅल्यू आहे आणि ही विथिन द ब्लॉक आहे. विथिन द ब्लॉक म्हणजे एका स्पेसिफिक टाईमसाठी तू ती ॲक्सेस करतोय. ओके. आता इथं ऑटोमध्ये आपण एकदा परत बघू. ऑटो म्हणजे काय? ऑटो म्हणजे तू रेग्युलर मूव्ही तिकीट घेतली, 17A नावाची जर का तू सीट घेतली आहे, राइट? म्हणजे काय, एका स्पेसिफिक टाईम स्लॉटसाठी ती तुला मिळणार आहे. 17A कुठे स्टोअर झालाय? 17Aला. किती टाईमसाठी आहे? एका स्पेसिफिक मूव्हीसाठी आणि इनिशियल व्हॅल्यू जेव्हा तू तिथे जाणार, गेल्याच्यानंतर तू बघितलं पॉपकॉर्न वगैरे पडलेले आहे. हू कॅन ॲक्सेस तू तिला ॲक्सेस करू शकतो फक्त एका स्पेसिफिक टाईमसाठी. त्यानंतर दुसरा आहे आपला
स्टॅटिक. आता स्टॅटिकमध्ये काय होतं माहिती आहे का, की तू सीझन पास घेतलेला आहे. म्हणजे ती 17A सीट 6 दिवसाचा सीझन पास असेल, 4 दिवसाचा सीझन पास असेल, त्या स्पेसिफिक टाईम स्लॉटमध्ये तुझ्यासाठी ती अवेलेबल झालेली आहे. तू तिला ॲक्सेस करू शकतो. म्हणजे काय लोकलीच तू तिला ॲक्सेस करू शकतो. आता तू मूव्ही बघत असो किंवा बघत नसो, ती सीझन पास तुझ्यासाठी अवेलेबल आहे. म्हणजे 17A सीट तुझ्यासाठी रिझर्व्ह आहे. ओके. त्यानंतर येतात एक्स्टर्न. आता एक्स्टर्न म्हणजे काय, की तू मेंबरशिप घेतली. मेंबरशिप घेतली म्हणजे तू ग्लोबली तुला जर का वाटलं, की आज मला पुण्यामध्ये पी-व्ही-आरला बघायचा, मुंबईमध्ये बघायचा, दिल्लीमध्ये बघायचा. तुला जिथं मन करेल ना, तिथे तू ती डायरेक्टली बघू शकतो. इनिशियल व्हॅल्यू त्याची 0 आहे. इनिशियली त्याच्यावरती काहीही पडलेलं नाहीये आणि यामध्ये शेअर व्हेरिएबल बिटवीन फाइल्स मीन्स काय ग्लोबली पुणे असो, मुंबई असो किंवा दिल्ली असो, या स्पेसिफिक फाइल्समध्ये आपण व्हेरिएबलला शेअर करतो. त्यानंतर येतो रजिस्टर. रजिस्टर काय आहे? व्ही-आय-पी पाससारखं आहे. जायचं, ॲक्सेस करायचं, जसंच मूव्ही खतम होणार, खतम झाल्याच्या नंतर उठायचं, घरी जायचं आपल्या. राइट? हिअर कॅन नॉट बी ॲक्सेस मेमरी ॲड्रेस आणि रजिस्टर जो आहे ना, त्यामध्ये आपण मेमरीचा ॲड्रेस फेच करत नाही. बट ऑटोमध्ये, स्टॅटिकमध्ये आणि एक्सटर्नमध्ये त्याचा मेमरी ॲड्रेस फेच करतोय. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण युनिट 2 बघू. युनिट 2 पण एकदम सोपं आहे. युनिट 1, युनिट 2, युनिट 3 3 करून जायचे आणि जर टाईम मिळाला तर आपला युनिट 4चा आणि युनिट 5चा फक्त व्हिडिओ जरी बघून गेले ना, तरी पण तुम्हाला परफेक्टली कळेल की गोष्टी कशा वर्क करतात. ओके.